मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी प्रकाश येरमे सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या। प्रकाश येरमे सर, यमान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आबाळे साहेब पूर्ण वेळ 3ही दिवस आपल्या सर्वांमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी होते आणि यवतमाळकर मंडळी अगदी पहिल्या दिवसापासून ज्या जोशात आहे तोच जोश आजही यवतमाळकर मंडळींचा आहे, त्याबद्दल त्यांचा खूप मनापासून कौतुक। प्रकाश येरमे सर। जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी विभागीय क्रीडा स्पर्धा आज आपण बुलढाणा येथे संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवसाहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व खेळाडू मित्र, विभागीय स्पर्धा आताच बोलता बोलता एक बोलले की यवतमाळवरून सुरू झालेल्या होत्या। यवतमाळ पासूनच या विभागीय स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदचं मी यासाठी कौतुक करतो की सर्व प्रकारचे जे काही त्यांचे समन्वयक होते, जे खेळाडूंसाठी जे सुविधा पुरवायला पाहिजे त्या सर्व सुविधा जिल्हा परिषद बुलढाण्याच्या सर्व समन्वयकांनी पुरवल्या, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। सर, ह्या स्पर्धा घेत असताना जिल्हा परिषदचे जे कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी सगळे होतकरू आहेत आणि ते एकमेकाला समजून घेणार आहेत आणि हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांचा हा एक संघ असल्यामुळे या सर्व स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीनं आपण विभागीय पार पाडत आहोत आणि अशाच पद्धतीनं भविष्यातही पार पाडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। मला अजून एक सांगावंसं वाटते, स्पर्धेत सर्वच बहुतेक आमच्या समन्वयकांनी सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा व्हाव्यात। मला असं वाटते की पाचही जिल्ह्याच्या आदरणीय शिवसाहेबांनी माननीय आयुक्त साहेबांकडे जर हा विषय त्या पद्धतीने लावून धरला तर ह्या स्पर्धा राज्यस्तरावर होतील अशी मला आशा आहे। राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले जे काही समन्वयक आहेत त्या समन्वयकामध्ये भाऊ तुम्ही पण आहेत, आपण सर्वांनी सुद्धा यांना सहकार्य जर केलं तर या स्पर्धा राज्यस्तरीय होतील अशी मी आशा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद। प्रतिक्रिया आपण ऐकल्या। आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या समारोहात सहभागी होण्यासाठी सन्माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय खांदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सन्माननीय आशिष पवार साहेबांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय खांदे साहेबांचे या ठिकाणी स्वागत। सोबत सन्माननीय उपजिल्हाधिकारी आदरणीय शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी माननीय येंडोले साहेबांना विनंती करतो, त्यांनी सन्माननीय शेलार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय जालिंदरजी बुधवत सर या ठिकाणी उपस्थित आणि पुढच्या प्रतिक्रियांसाठी